आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड पदासाठीची जाहिरात आली. 478 जागा आहेत. सध्या कुठलीही एनी ग्रॅज्युएटसाठी किंवा सर्वांसाठी भरता येईल असे कुठलीही जाहिरात नसल्यामुळे या पदासाठी 100% बऱ्यापैकी कॉम्पिटिशन असणार आहे. कारण की 10वी पास एवढंच त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, त्यामुळे भरपूर फॉर्म येणार आहेत. 200 पैकी किमान 180 170 प्लसच त्याचं कट ऑफ जाण्याची शक्यता जास्तीत जास्त. ठीक आहे, तर तुमचं टार्गेट हे 180 प्लस पाहिजे. ओके, आता त्यांनी नोटिफिकेशन मध्ये असं डिटेल सिलेबस नाही दिलेला, फक्त कुठले विषय येणार आहेत तेवढं सांगितले. त्याच्यामध्ये मराठी असेल, एक्झाममध्ये तुम्हाला मराठी येणार, त्याच्यानंतर इंग्लिश येणार, बुद्धिमत्ता असणार आहे आणि सामान्य ज्ञान असणार आहे. तर प्रत्येकाचे 25 प्रश्न येणार आहेत. एक प्रश्न 2 मार्कासाठी, म्हणजे एक विषय तुम्हाला 50 मार्कासाठी, म्हणजे ह्या टाईपमध्ये असं 200 मार्कांसाठी तुमचा प्रत्येक विषय 50-50 मार्कासाठी. ह्या टाईपमध्ये तुम्हाला 200 मार्कांसाठी हा पेपर होणार आहे. आणि यासाठी वेळ किती? 120 मिनिटांचा. 120 मिनिटांसाठी हा वेळ. तर ह्या 200 पैकी तुम्हाला किमान टार्गेट हे 180 प्लसच वाचलं पाहिजे जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर. स्पर्धा असणार आहे, पेपर त्या लेवलचा असेल, जास्त हार्ड पेपर येणार नाही. ओके, तर आता आपण मराठीचा सिलेबस बघूया सविस्तर. त्यांनी जास्त सिलेबस नाही दिलेला एक्झाम मध्ये, निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसणार आहे. ठीक आहे, तर एक्झामचा सिलेबस डिटेल नाही दिलेला, तर एक सिलेबस काय येऊ शकतो बघा. गट पदासाठी मराठी विषयाचा ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त मराठी विषयाचा सिलेबस बघणार आहे. बाकी विषयाचा सिलेबस जो आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेल. मराठी विषयासाठी एक व्याकरण 4 पिलर्स आहे. एक्झाम मध्ये 4 गोष्टींवरती एक्झाम मध्ये प्रश्न असतात. एक व्याकरण असतं, त्यानंतर येतं शब्दसंग्रह, आकलन आणि एक असतो साहित्य आणि लेखक. तर गट ड लेवलसाठी काय काय सिलेबस येईल बघा. आता तुमचं टार्गेट 180 प्लस असल्यामुळे 180 प्लसच टार्गेट ठेवावं लागणार आहे सिलेक्शन हवं असेल तर. चांगली पोस्ट आहे. पोस्ट चांगली का, तर तुम्हाला कामाचा लोड कमी आहे. गट ड लेवलचं जरी पद असलं तरी तुम्ही हे जॉईन करून बाकीचा एक्झामसाठी तयारी करू शकता. एमपीएससी असेल किंवा बाकी तुमचं युपीएससी टार्गेट असेल, बँकिंग वगैरे किंवा रेल्वे जरी टार्गेट असेल तरी तिथेही तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. एक हातात तुमचा एक सरकारी जॉब असेल आणि साधारणतः सॅलरी सुद्धा 25 ते 30 हजारापर्यंत तुमची सॅलरी असणार आहे. किमान तुम्हाला 25,000 प्लस सॅलरीचं इथं आरामशीर भेटणार आहे. ठीक आहे, आणि ती सॅलरी वाढती राहणार आहे, त्यामुळे काही अडचण नाहीये. आणि कामाचा लोड कमी असल्याने तुम्ही बाकी याच्यासाठी पण तयारी करू शकता. तर व्याकरण मध्ये काय येतं बघा. वर्णमाला हा जो टॉपिक आहे याच्यावरती जास्त करून एमपीएससी ला एमपीएससी प्रश्न विचारते. ज्या कंपन्या असतात म्हणजे टीसीएस, आयबीपीएस किंवा ही जे एक्झाम आहे ऍपटेक कंपनी येते तिथं शक्यतो कमी असतात. जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता, पण स्किप न केलेलाच बरा. तर वर्णमाला हा टॉपिक आहे. स्वर, व्यंजन आणि त्यांचे प्रकार आहे. छोटा टॉपिक आहे. शब्दांच्या जाती, आता बघा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावरती एक्झाम मध्ये तुम्हाला 100% क्वेश्चन पाहायला भेटतील. शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि त्यांचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला करायचे. लिंग, वचन, स्त्रीलिंगी पुल्लिंगी ओळखणे किंवा एक वचन अनेक वचन करणे हा टॉपिक पण महत्वाचा आहे. हाही आयएमपी टॉपिक आहे. काळ व त्याचे प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, ते कुठल्या काळातील वाक्य हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. विभक्तीचे प्रत्यय आणि ठीक आहे, हा टॉपिक करण्याची तशी गरज नाहीये. गट लेवलला याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन नाही येणार शक्यतो. स्किप केला तरी चालेल किंवा वेळ असेल तर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रयोग ओळखा, हाही आयएमपी. प्रयोग ओळखावरती एक्झाम मध्ये प्रश्न असतील. संधी समासवरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन पाहायला मिळतील. तर हे टॉपिक आयएमपी आहेत. एक टॉपिक असतो अलंकार. अलंकारावरती हवा असेल तर करू शकता, स्किप केला तरी काही प्रॉब्लेम नाही. वेळ असेल तर तोही करून ठेवा, काही अडचण नाही, कारण तुमचं टार्गेट हे 180 प्लस असलंच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असतो, म्हणजे क्वेश्चन कसे विचारले जातात ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. चुकीचं वाक्य ओळखा वगैरे ह्या टाईपचे प्रश्न असतात. तर ते आपण ऍपटेक कंपनी प्रमाणे जे आहेत ना ते नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात.
आता आपण फक्त सिलेबस बघूया. सिलेबसमध्ये शब्दसंग्रह याला खूप वेटेज आहे. हा खूप IMP टॉपिक आहे. याच्यावरती एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आपण स्किप करतो हा टॉपिक, असं वाटतं सोपे सोपे शब्द असतील, पण गट लेवल जरी असेल ना तर सिलेक्शनसाठी याच्यावरती पण सराव करणं गरजेचं आहे. शब्दांच्या जे TCS किंवा IBPS किंवा MPSC चे जे PYQ असतील, कारण की ऍपटेकचे जास्त क्वेश्चन तुम्हाला मिळणार नाही, तर त्याचा जास्तीत जास्त सराव करा. कुठले क्वेश्चन आलेले त्याचे रोज त्याची प्रॅक्टिस करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार व त्याचे अर्थ, म्हणी व त्यांचे अर्थ, शुद्ध अशुद्ध शब्द. याच्यामध्ये आणखी एक टॉपिक विचारतो, प्राण्यांचे घरट असतील, स्कॉलरशिपला वगैरे विचारतं बघा, तर त्या टाईपचे प्रश्न तिथे येऊ शकतात एक्झाम मध्ये. प्राण्यांचे घरट असेल किंवा प्राण्यांचे आवाज, हाही टॉपिक याच्यामध्ये मी ऍड केला नाही, पण तोही टॉपिक महत्वाचा आहे, तर त्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न असू शकतात. तर शब्दसंग्रह हा टॉपिक स्किप करायचा नाही. बऱ्याच वेळा आपण व्याकरण करतो आणि शब्दसंग्रह करत नाही, तर याचाही सराव करणं गरजेचं आहे. जेवढे पण PYQ तुम्हाला मिळतील, MPSC असेल, TCS असेल किंवा IBPS असेल, कुठल्याही एक्झामचे करणं गरजेचं आहे, तरच तुमचं सिलेक्शन तिथं चान्सेस आहेत. साधारणतः तुम्हाला एक 2-2.5 महिने अजूनही वेळ आहे, तर चांगला अभ्यास करू शकता तुम्ही. आकलन याचाही सराव करा. कॉम्प्रिहेन्शन शक्यतो एक्झाम मध्ये आकलन वरती येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण त्याचा सराव असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये उतारा दिला असतो, 3 ते 5 प्रश्न त्याच्यामध्ये असतात. उतार्यावरतूनच प्रश्न द्यायचे असतात. पण काय होतं, जर आपण असं डायरेक्टली गेलो तर तिथं गोंधळ होण्याची शक्यता असते आणि उतार्यात लवकर उत्तर नाही सापडले तर तुमचा वेळ वाया जाईल. आणि जो वेळ वाचणारा असतो आणि गणित बुद्धिमत्ता किंवा इंग्लिशचे जे प्रश्न असतात, अवघड प्रश्न, तिथं आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर मराठीमध्ये वेळ वाचला तर तो फायद्याचा होतो. तर त्यामुळे कॉम्प्रिहेन्शन जो उतारा आहे याचाही सराव असणं गरजेचं आहे. ठीक आहे. साहित्य आणि त्यांचे लेखक, जे प्रसिद्ध पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण आहेत आणि त्यांची टोपण नावं, हा टॉपिक एक्झाम मध्ये असणार आहे. ठीक आहे. एक्झाम मध्ये त्याच्यावरती पण आधारित प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर एवढे जे टॉपिक आहेत हे टॉपिक परफेक्ट करा आणि हे टॉपिक परफेक्ट केले त्याचे जास्तीत जास्त सराव करा. एक चांगली टेस्ट सिरीज जॉईन करा, म्हणजे एकदा हे झाल्यानंतर तुमचा एकदा अभ्यासक्रम झाला त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून टेस्ट पण सोडू शकता. आपली पण टेस्ट सिरीज येणारच आहे आणि एक डिटेल कोर्स पण आपण लवकरच, म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत लॉन्च होऊन जाईल, 11 किंवा 12 तारखेला, तर तोही तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. तुमचं टार्गेट 180+ असलं पाहिजे आणि त्यासाठी मराठीमध्ये 50 पैकी 46+ मार्क तुम्हाला मराठीमध्ये आलेच पाहिजे, तरच कुठेतरी तुमचं सिलेक्शनचे चान्सेस आहेत. आउट ऑफ घेणारे पण भरपूर असतील, 50 पैकी 50 घेणारे पण इथं भरपूर विद्यार्थी असतील. कारण काय माहिती का, वेळ खूप मिळतो इथं अभ्यासाला हे जॉईन केल्यानंतर. तर ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी विषयांचे पण व्हिडिओ लवकरच अपलोड होतील आणि कोर्सही तुमचा सोमवार किंवा मंगळवारपर्यंत सुरू होऊन जाईल. ठीक आहे. काय अडचण असेल तर कमेंट करू शकता.